या ठिकाणी आज आपण शेतकरी मित्रांनो आलो आहोत पार्सल मध्ये आणि प्रभावती हॉल या ठिकाणी ही भव्य जी शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता किसान क्राफ्ट या कंपनीने आणि त्यांच्याच सन्मानित प्रोडक्शन मॅनेजर सोबत आज आपण या ठिकाणी या किसान क्राफ्ट कंपनीबद्दल सांगावं वाटेल की चांगल्या पद्धतीचं जे अवजारे आहेत ती या कंपनी मार्फत वितरित केली जात असतात। त्यांच्या नजीकचे जे डीलर्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला अवजारे मिळू शकतात। या अवजारांचं पण या ठिकाणी त्यांनी छोटंसं प्रदर्शन बाहेर ठेवलेलं आहे। नमस्कार, मी वैभव आंबरे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या शेतीच्या युट्यूब चॅनलवर आत्मा राजापूर। कारण मी नेहमीच बोलत आलेलो आहे शेतकरी जगेल तर देश वाचेल आणि आज आपण बघणार आहोत असं एक तंत्रज्ञान महत्वाचं की जे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आणि हे तंत्रज्ञान आपल्यासमोर घेऊन येणार आहे आपल्या सर्वांच्या ओळखीची एक शेतीची इतर प्रारंभिक कंपनी किसान क्राफ्ट। आपण किसान क्राफ्टचे या ठिकाणी सन्माननीय प्रोडक्शन मॅनेजर आपल्या सोबत आहेत सौरभजी पाटील सर। त्यांच्याकडून ही टेक्नॉलॉजी थोड्याच वेळात समजून घेणार आहोत। सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। चला तर शेतकरी मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये आपण थेट आता वळणार आहोत सन्माननीय सौरभजी पाटील सर आपल्या सोबत आहेत किसान क्राफ्टचे प्रोडक्शन मॅनेजर आणि आपण आज जाणून घेतोय का भात बियाण्याविषयी आणि त्या भात बियाण्याच्या नेमकं टेक्नॉलॉजी आहे काय आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आपण सरांकडून जाणून घेऊ। सर, तर मला आता तुम्ही असं सांगा की ही नेमकी टेक्नॉलॉजी काय आणि याचा शेतकऱ्यांना कसा बरं फायदा होणार आहे। ये किसान क्राफ्ट जो कंपनी है ये पहले मतलब मशीनरी पे काम करती थी और अभी सीड्स पे काम कर रही है। और अभी जो डीएसआर प्रैक्टिस है मेथड है ये डीएसआर बोले तो डायरेक्ट सोइंग मेथड है और इसमें आपको कुछ ट्रांसप्लांटेशन का जरूरत नहीं रहता है और इसमें और आपको फील्ड प्रिपरेशन में जैसे आप कीचड़ बोलते हैं तो उसका भी रिक्वायरमेंट नहीं है। और बाद में जो बियाना का प्रमाण जो रहता है सोइंग के टाइम पे वो 10 kg पर एकड़ लगता है। और बाद में जब आप इसके वीडिंग के समय में बहुत सारे फार्मर्स को प्रॉब्लम होता है और इसमें एक और एडवांटेज है कि आप इस मतलब बिना मजदूर आप मशीनरी भी इसमें आसान से चला सकते हैं। तो ये सब सारे फायदे हैं और यील्ड भी इतना है कि आपको लगभग 30 to 35 क्विंटल्स पर एकड़ आएगा। जितना हाइब्रिड में आता है उतना वैरायटी में ही आपको मिल रहा है और ये सारे फायदा है फार्मर्स को। और ये जो टेक्निक है इसमें मतलब पुराना ही टेक्निक से कंपनी ने कुछ नए नए चीजों को ऐड करके ये सब चेंजेस किए हुए रहते हैं और ये टेक्निक का जो भी फायदा है किसानों को आसान से मिल जाएगा और इसका बेनिफिट भी किसान अच्छे से ले सकता है। तर सर, तुम्ही आता सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होणार आहे आणि याच्यातूनच आपल्याला जी ट्रान्सप्लांटिंग किंवा लावणी पद्धत होती ती आता याच्यातून आपल्याला करायची गरज नाही। म्हणजे लावणी पद्धतीतून तुम्ही या टेक्नॉलॉजी मध्ये दिसणार नाही। हेच आपल्याला पेरणी करायची आणि डायरेक्ट मग आपल्याला त्याची कटिंग करायची आहे। म्हणजे याच्यामध्ये जो या पूर्ण 2-3 महिन्यामध्ये जो परिश्रमवर जो खर्च येतो किंवा जो मनुष्यबळावर खर्च येतो तो याच्यामधून थोडासा कमी होणार आणि याच्यामध्ये पाण्याची पण बचत आहे का? हो, पाण्याचं पण बचत आहे। आता कसं असतं तुम्ही भाताचं शेती करणार आहे म्हणजे त्याला खूपच पाणी लागतं। ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही 15 दिवशी अगोदर जेव्हा पेरणी करतात तेव्हा तुम्ही लँड ओलं ठेवलं तर चांगलं असेल आणि नंतर पाणी म्हणजे सोडायचं असतं। असं फ्लडिंग मेथड ते काय प्रॅक्टिस आहे ते ह्याच्यामध्ये लागत नाही आणि खूपच तुम्हाला पाणीचा बचत होणार ह्याच्यामध्ये। म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी मुख्यत्वे ही पद्धत खूप प्रभावी पद्धतीने शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे आपल्याला नक्कीच याची अजून माहिती घेणं गरजेचं आहे। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आपल्या युट्यूब चॅनलवर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कुठल्या प्रतीचं भात बियाणं मिळू शकतं। आता आपण शेतकरी मित्रांनो हे जाणून घेऊया की या भाताच्या नेमक्या किती जाती आपल्याला किंवा व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक व्हरायटी प्रमाणे त्याचा जो कालावधी आहे तो किती असणार आपण सरांकडून जाणून घेऊया। आपल्याकडे आता सध्या 15 व्हरायटीज आहे आणि त्याचा कालावधी आहे की 110 डेज पासून 140 डेज पर्यंत आमचं ते पिरियड या टेन्युअर ते म्हणतात ते आहे।
हा, आणि कसं असतं की वेगवेगळ्या ठिकाणीला वेगवेगळं ड्युरेशन या पिरियड लागतंय, त्याच्यामुळे ते काय आमचं ट्रायल्स असतात, ते कुठलं फिट होतंय म्हणून आम्ही डिसाईड करून नंतर ते ठिकाणी आम्ही बियाणं देत असतोय ट्रायलसाठी. कुठल्या काळामध्ये हे बियाणं आपल्याला वापरता येणार आहे? कारण जसं मी मगाशी सांगितलं किंवा हा जो आपल्या समोर आम्ही आजचा जो भाग आणलेला आहे तो याच्यासाठी आणलेला आहे की ही टेक्नॉलॉजी अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नाही, याच्यावर ट्रायल्स सुरू आहेत आणि हे ट्रायल्स घेतले जात आहेत किसान क्राफ्ट या कंपनीद्वारे. आणि त्याचीच एक नांदी म्हणून विविध शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे भात उत्पादन या व्हरायटीची घेतलेली होती त्यांचे प्रश्न किंवा त्यांना आलेले त्याचे अनुभव आहेत तर ते शेअर करण्यासाठी या ठिकाणी किंवा त्याच्यातूनच त्यांचे फीडबॅक कंपनीपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि अशा स्टाईल पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे, येणाऱ्या कुठल्या काळामध्ये ही शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी पद्धतीने येईल हे पण आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं बियाणं मिळेल आणि आपण नक्कीच कमी पाण्यावर आणि कमीत कमी उत्पादन खर्चावर चांगल्या प्रतीचं उत्पादन देणारी बियाणे आपल्याला मिळतील. तर आपण जाणून घेऊया. आता कसं आहे की आमचं दुसरं स्टेटमध्ये, आता कर्नाटकमध्ये आमचं लायसन्स आहे, तामिळनाडूमध्ये लायसन्स आहे, आणि मध्य प्रदेशमध्ये लायसन्स आहे, उत्तर प्रदेशमध्ये लायसन्स आहे. ते सगळं स्टेटमध्ये आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे आमचा व्हरायटीज. आणि महाराष्ट्रामध्ये पण कसं आहे की ट्रायल हे दुसऱ्यांदा ट्रायल केलेलं आहे आम्ही आता, आणि लवकरच लवकर म्हणजे हे कमिंग इयर ते खरीफ आहे ते पासून तुम्हाला बियाणा मार्केटमध्ये भेटेल आमचं 15 व्हरायटीज. म्हणजे याचा अर्थ सर आता आम्हाला येणाऱ्या पुढच्या खरीफ मध्ये नक्की बियाणं तुमचं उपलब्ध होईल, म्हणजे आमचे शेतकरी आता ते खरेदी करू शकतात. व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, आपण आहे कोकणामध्ये आणि हे आहे राजापूर तालुका, आणि राजापूर तालुक्यामध्ये आपलं हक्काचं शेतीचं युट्यूब चॅनल आत्मा राजापूर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण शेतकरी जगेल तर देश वाचेल. आता आपण हे पण बघूया की कशा पद्धतीने काही ठिकाणी मी तुम्हाला आताच सांगितलं की काही शेतकऱ्यांच्या इथं हे ट्रायल झालेले आहेत आणि हे भाताचा जो सॅम्पल या ठिकाणी या कंपनी मार्फत आणलेला होता तो पण आपण बघणार आहोत. सर थोडस हा एक मागे आहे बघा, हे पण आपण थोडस बघूया कशा पद्धतीने हा भात झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, चांगल्या पद्धतीच्या लोंब्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. भाताचा चांगला उत्पादन म्हणता येईल, कारण कमी खर्चामध्ये हे उत्पादन आहे. याचा जर पूर्ण जर तुम्ही याची तुलना करायला गेलात आताच्या भातामध्ये थोड्याशा प्रमाणात जरी कमी दिसलं तरी मात्र याच्यावर जो उत्पादन खर्च आहे शेतकरी मित्रांनो त्याचा जर याच्यामध्ये तुलना केली तर तो ह्याचा कमी असणार आहे. त्याच्यामुळे हे उत्पादन नक्कीच जास्त ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. आपल्याला हरकत नाही अशा पद्धतीचं लागवड करायला किंवा अशा पद्धतीचं बियाणं वापरायला, आणि हे बियाणं आपल्याला उन्हाळ्यामध्ये देखील आपल्या जमिनीमध्ये पेरता येऊ शकतं. आणि आपली जी पडीक जमीन आहे बरं का शेतकरी मित्रांनो, त्या आपण युटिलाइज करू शकतो. आपल्या कोकणामध्ये भेडसावणारी प्रमुख समस्या आहे की आपल्याकडे बऱ्याचशा जमिनी ह्या पडीक असतात. मग त्या पडीक जमिनीमध्ये युवा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह करून, आपण माहिती आहे की आत्म्यातून आपण समूह शेतीवर पण भर देत असतो, तर समूह करून तुम्ही चांगल्या पद्धतीची शेती या येणाऱ्या कालावधीमध्ये करू शकता. त्याच्यासाठी हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही टेक्नॉलॉजी आहे नक्कीच फायद्याची आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आज आपल्या सोबत होते सन्माननीय सौरभजी पाटील आणि त्यांनी चांगल्या पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मी तुमच्या सर्वांच्या वतीने, आत्म्याच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने सरांना खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. नमस्कार.